मला सांगा, एकीकडे प्रकाश आंबेडकर यांची काल भूमिका घेतली, मला सांगा एकीकडच्या मध्ये गरजूवंत मराठ्यांना आरक्षण मिळावं ही त्यांचं म्हणणं आहे, मात्र दुसरीकडं ओबीसी आणि SC आरक्षण वाचवण्यासाठी ते हे करतायत, यात्रा काढणार. आता त्यांनी काय काढवून काय नाही काढावं हा त्यांचा प्रश्न. लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु ते असे यात्रेत किंवा याच्यात नाही मोडत. ते म्हणजे जिथं गरिबांना अडचण आहे त्याला पाठबळ देणे, ज्या गरिबांना आरक्षण पाहिजे, गरजवंताला, वंचिताला, त्यांच्यासाठी लढा देणे, हे त्यांचं लिडरशिप आहे. कारण गरिबाच्या पाठीशी उभा राहणारा नेता कोण, तर प्रकाश आंबेडकर साहेब, असा त्यांना एक लिडरशिपचा शिक्का लागलेला. आतापर्यंत आता मराठ्यांना मिळावं, गोरगरिबांना, श्रीमंत मराठी मिळू देत नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं. आणि आता तेच म्हणतायत की मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून देऊ नका किंवा ओबीसींना आरक्षण देऊ नका. म्हणजे त्यांनी गरिबाच्या बाजूनं राहावं ही जनतेला अपेक्षा. धनदान घ्या, ओबीसीच्या नेत्यांकडून त्यांनी राहू नये. गरजवंत आणि वंचित समाजाकडून गोरगरिबांच्या अन्यायाच्या विरोधात त्यांना आरक्षण मिळण्यासाठी ते उभा राहिले पाहिजेत. आत्तापर्यंतची त्यांची ती ख्याती उगाच ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या म्हणण्यावर म्हणा किंवा गरिबांना नाही सुधारणार, त्याच्यावर मग कधीच नाही सुधारणार. आणि त्यांना आत्तापर्यंत प्रकाश आंबेडकर साहेबच बोलत होते, RSS असो किंवा BJP असो, त्यांना प्रकाश आंबेडकर साहेबच बोलत होते की हे असं करते तसं करते. आणि मग सामान्याला असं काय लागली होती की प्रकाश आंबेडकर साहेब हे गरीब गरजवंत लोकांसाठी लढा देणारा खमक्या लीडर आहे. आणि आज ते गरिबांच्या बाजूत बोलत नाहीत म्हणल्याच्या नंतर ही अवघड शोकांतिक आहे. शरद पवारांनी आज प्रेस घेतली, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे मध्यस्थी केली छगन भुजबळांनी की ह्या ज्या आरक्षणाचा तोडगा याच्यावरती शरद पवारांनी मध्यस्थी करावं. परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत सरकारने मनोज जरंगे पाटलांना काय शब्द दिलाय किंवा काय ड्राफ्ट तयार झालाय मला माहीतच नाही, तोपर्यंत मी कसं बोलणार त्याविषयी. नाही, आमच्या बऱ्याच जणाला माहीत नसतं. सत्ताधाऱ्याला, विरोधकांना मराठ्यांचं काय आहे, किती वाटोळं व्हायला लागलं हे बऱ्याच जणाला माहीत. मग युती असू द्या, महाविकास आघाडी असू द्या, बऱ्याच जणाला आमचं काहीच माहीत नसतं. फक्त आमचं मत माहीत असतं त्यांना दोघालाही. मतं कसे घ्यायचे एवढंच माहीत असतं. गरीब मराठ्यांच्या पोरांचे काय हाल चाललेत, ते काय वेदना भोगायला लागले, आईबापानं किती त्रास सहन केला, आज किती मोठा रस्त्यावरती आक्रोश आहे. मराठ्यांच्या महिला 3-3, 4-4 महिन्याचे लेकरं घेऊन रस्त्यावर आहेत. हे कोणालाच दिसणार नाही, महायुतीच्या नेत्याला नाही आणि महाविकास आघाडीच्या नेत्याला नाही. महाविकास आघाडीच्या नेत्याला तर लई दिवसापासून दिसत नाही, त्यांना रातांधळ्या झालेल्या आहेत. त्यांना बऱ्याच दिवसापासून मराठ्यांच्या वेदना दिसत नाहीत, त्यांना अडीअडचणी दिसत नाहीत. त्यांना मतं तेवढी दिसते, मतं घ्यायचे आणि खुर्चीवर बसायचं एवढं दिसतं. आमचं बऱ्याच जणाला माहीत नाही. तर ह्यांची आमच्याबद्दल होणार आहे. आता मराठ्यांना शान होणार आहे, होणं सामान्य गरजवंत मराठ्यांना सगळ्या पक्षातल्यांनी शान होणं आणि आपले लेकरं मोठे करणं. आता तरी मराठ्यांनी भानावर यावं गोरगरिबांनी, कारण आपल्या गोष्टी सत्ताधाऱ्यांना माहीत नाहीत आणि विरोधकांना माहीत नाहीत. म्हणून आता सावध व्हा, किती दिवस यांना आपलं मानायचं हे सगळ्या पक्षातल्या गरीब मराठ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. माझं एवढाच आग्रह आहे, मायबाप मराठ्यांनो आता शाने व्हा. शंभूराज देसाईंवर विश्वास आहे असं म्हटलं होतं. 13 तारखेचं अल्टिमेटम देण्यात आलेलं होतं आणि यानंतर शंभूराज देसाईंनी सांगितले की आम्ही रात्रंदिवस काम करतो. मात्र यानंतर तुमचा काही त्यांच्याशी संपर्क झालेला आहे का आणि कामासंदर्भात काही बोलणं झालं का, काम कुठपर्यंत आलं किंवा काय काम चाललं? रात्री झालं, रात्री त्यांचा फोन आला होता नारायणगडावरती असताना. त्यावेळेसच आम्ही त्यांना सांगितलं की सगळे सोयरीची अंमलबजावणी घ्या, महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज वाट बघतो, तुमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे, मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल. मी हे क्लिअर सांगितलं. हे तुम्ही हैदराबादच्या गॅजेटचं, सातारा संस्थार, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटही लागू करा, मराठा आणि कुणबी एकच कायदा लागू करा, 2004चा कायदा आहे. रात्री बोलणं झालं, आमचं रात्री बोलणं झालं, आम्ही त्यावेळी सांगितलं. पण 20 तारखेचं उपोषण मी आता थांबवू शकत नाही. शेवटी 13 तारीख तुम्हाला सरकारला दिली होती, आम्ही दिली, तुम्ही मागितलेला वेळ दिला.
आता परत 7-8 दिवस जास्त झालेत त्या दिलेल्या वेळेपेक्षाही. मी नाही थांबू शकत, कारण मला समाज मोठा आहे आणि समाजापेक्षा मी कोणाला मोठं नाही मानत. शरद पवारांची जी पवारसाहेबांची पत्रकार परिषद झाली त्यावरती असं म्हटलं, एक शब्द वापरला, जरांगे पाटील आणि मुख्यमंत्र्यांमध्ये काय सुसंवाद झाला हे मला माहिती आहे. सुसंवाद मी आत्ताच सांगितलं ना, कोणालाच माहीत नसतं आमचं, कोणालाच. आमचे माना मुंडके कापून काय नेले, मुडदे काय पडले, मराठा आरक्षणासाठी किती बलिदानं गेले, किती आई बहिणीचे कंपाळाचे कुंकू पसले, किती संसार उघड्यावर पडलेत, ते त्यांच्या संसाराची राख रांगोळी होऊन बसली. कोणाला काहीच माहीत नाही. आमचं मतदान फक्त सगळ्याला माहिती आहे, महायुतीला, महाविकास आघाडीला, बाकीचं काहीच माहीत नाही. ह्याच महाविकास आघाडीनं आणि महायुतीनं ठराव केले होते, सर्वपक्षीय ठराव, की तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही आरक्षण देतो, सरकारला 1 महिन्याचा वेळ द्या. आम्ही 40 दिवसाचा दिला होता, 10 दिवस वाढून दिले होते, तरी काहीच माहीत नाही. म्हणूनच माझंच म्हणणं आहे आता की सामान्य सगळ्या पक्षातले, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, सगळ्या पक्षातल्या गोरगरीब मराठ्यांनी वाशाने आता तरी डोळे उघडा, आपल्या बाजूनं कोण किती आहे, वाशाने. माझी एवढीच विनंती, नका स्वतःचे लेकरं संपू या राजकीय लोकांच्या नादी लागून. त्यांना उठण्याला आणायचं काम आपल्याला सगळ्या पक्षातल्या गरिबांना करावं लागणार आहे. आपल्या बाजून कोणी नाही आणि कोणी येणार सुद्धा नाही आपल्याला. आणि हे मात्र आपल्या जीवावर मोठे होते, आपले लेकर आपल्याला मोठे करावे लागणार आहेत. माझी हात जोडून विनंती सगळ्यांना, ऐका, मी सांगतोय तुम्हाला, पश्चाताप येईन गोरगरीब मराठ्यांना. नंतर मी सांगत होतो त्याच वेळेस ऐकलं असतं तर बरं झालं असतं. पश्चाताप येईल, ही योग्य वेळ आहे. अंग झटकून द्या सगळे आणि आपल्या पोराला आरक्षण मिळवण्यासाठी ताकदीनं बाहेर आहे. सगळे आपल्या विरोधात गेलेत, ज्यांना आपण सगळ्या हाताने मदत केली पिढ्याना पिढ्या, तेच लोक आज मराठ्यांच्या विरोधात आहेत. आणि आपले सुद्धा आपल्या विरोधात आहेत आणि त्यांना माहीतच नाही आणखी आपलं काय चाललंय 10 महिन्यात. म्हणून शाने व्हा, आता तरी खरंच डोळे उघडा, बेसावध नका राहू आणि नेता पक्ष नका करत बसू. कधीतरी विचार करा, आपल्या रक्ताच्या लेकराचे किती हाल व्हायला लागलेत, आपल्या समाजाचे किती हाल व्हायला लागलेत. आता स्वतःच्या मुलासाठी, स्वतःच्या जातीसाठी लढा द्यायचा, इतक्या ताकदीनं सगळे पेटून उठा, ही माझी तुम्हाला कळकळीन हात जोडून विनंती. तुम्ही नेहमी भाषणामध्ये म्हणता की मराठा आरक्षणानुसार वाढणारे बना किंवा देणारे बना, सरकारला किंवा विरोधी पक्षाला भीती वाटते का तुम्ही उमेदवार विधानसभेला उभे करताना? फडणवीस साहेबांनी किती डावं टाकले आणि किती विरोधात घातले, मराठ्यांची पाडण्याची ताकद हे निवडून येण्याची बी, दोन्ही बी. त्यांनी ते करूच नाही. फडणवीस साहेब बैठकाच कशासाठी घेतात मला याचा मेळ लागाना. मराठा आरक्षणासाठी घेतात का मराठा आरक्षणाच्या नावाखाली लोकांना बोलून घेतात आणि ते आल्यावर एक फोडीत येतात मराठ्याच्या विरोधात घालते. जे आत्तापर्यंत मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाजूने बोलत होते ते बाहेर आले की मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोलायला लागले. फडणवीस साहेब, तुम्ही हे तळतळाट साधा नाही घ्यायला लागलात मराठ्यांचा. तुम्हाला वाटत असेल तुम्ही डावाडे आहे, मिले अमुक आहे. मराठा इतका खमके आहे, लय खमके आहे. तुम्ही मराठ्यांना डिवचलंय मागं, आणखीन तरी नका डिवच. मी खरं तुम्हाला तळमळीनं सांगतो, तुम्ही डिवचूच नका. तुम्ही सगळा महाराष्ट्र जरी एकीकडून केला तरी एकट्या मराठ्या ताकद पाडायची बी निवडून आणायची. लक्षात राहू द्या माझा शब्द तुम्हाला. तुम्ही फक्त मराठ्यांना तळतळायला लावू नका जास्त. तुम्ही विरोधात घालून, मला माहिती आहे तुम्हाला महाराष्ट्रात अराजकता माजवायची. आता छगन भुजबळांनी तुम्हाला महाराष्ट्र रक्त बंबाळ करायचा आणि खुर्चीवर बसायचं. ती खुर्ची पचायची नाही तुम्हाला आणि तुम्हाला ते पाप गोरगरिबाचा डोक्यावर घेतलेला बसू बी देणार नाही त्या खुर्चीवर. असल्या तळतळीटीनं तळतळाटाच्या खुर्चीवर बसून काहीच अर्थ नाही, काहीच. गोरगरिबांचे लेकरांचे काय हाल आहेत, आमचे लेकरांचे किती आत्महत्या झाल्यात, मराठ्यांचे किती भयंकर वेदना आहेत, किती काळोखात मराठ्यांचे लेकरं लोटले गेले. त्या काळ्या कुट्टा अंधारात लेकरं ओक्साबोक्सी रडायला लागले. तितका भयंकर भविष्याचं त्यांच्या वाटोळं झाले. आणि तुम्ही त्याच्यावर जर फडणवीस साहेब राजकारण करणार असलात, तुमच्या विचाराला काय म्हणावं हेच कळत नाही आम्हाला. हे कोणते विचार आहेत तुमच्या सत्तेसाठी? सगळ्या जाती आमच्या विरोधात घालायच्या आणि सत्तेचा दुरुपयोग करायचा. तरीही मराठा पाडू शकतो आणि निवडूनही आणू शकतो. पण तुम्हाला
मी नाही यशस्वी होऊन देणार. तुम्हाला जाहीर चॅलेंज आहे माझं. हा, तुम्हाला तर यशस्वीच नाही होऊन देत. तुम्ही किती विरोधात घाला आमचं. आणि विरोधात जाणाऱ्याला सांगतो, तुमची जात तुम्ही कशी मोठी करणार आहेत. जर त्यांचं ऐकून स्वतःचे गोरगरिबाचे जात तुम्ही संपवणार असाल तर काहीच अर्थ नाही याला, काहीच. आता जे मराठ्यांच्या विरोधात गेलेत आणि जे बचाव म्हणतात आरक्षण, ते आता धनगरांना इष्टीतून आरक्षण मागणार आहेत का. कायकाडी समाजाला मागणार आहेत का. रजपूत समाजालाही द्या म्हणणार आहेत का. ते म्हणणार आहेत का आता द्या. बाकीच्या भरपूर जाती आहेत. लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा विषय मांडणार आहेत का. मराठ्यांचा तर बचावच म्हणतात. बाकीच्यांच्याबद्दल काय भूमिका. का नुसतं फक्त तुम्हाला पुन्हा त्यांचीच गर्दी जमवायची, गोरगरिबांची वाढला. फडणवीस साहेब, तुम्हाला कितीही प्रयत्न करा, तुम्ही चुकीचंच पाऊल टाकताय हे मान्यच करा. तुम्ही चुकीचंच पाऊल टाकताय. भाजपात एकही सामान्य मराठा राहणार नाही. तुम्ही जर इतका अन्याय मराठ्यावर करायला लागलात, तुम्ही इतका धनगर समाजावर जर अन्याय करायला लागलात, एकही मराठा भाजपमध्ये सामान्य राहणार नाही. ते माकडे मुकडे राहते ना आमचे 10-5. हा, पण सामान्य मराठ्यांची तळतळ तुम्हाला झोप नाही येऊ देणार. तुम्हाला अन्न सुद्धा नाही पचू देणार. हो, कारण तळतळ काय असते, तळतळात काय असतो ना, गावखेड्यातल्या मायबापाला विचारा लेकराचे तळतळ काय असते. जर ऍडमिशन नाही मिळालं, त्याचा नंबर हुकला, त्याचं 1% नोकरी गेली, त्यांना तळतळ विचारा तुम्ही. तुम्हाला नाही कळायची ती आणि तुम्ही कळून घेणार बी नाहीत. कारण शेवटी संस्काराचा भाग आहे. तुम्हाला आडा कुठं टाकावं हे सुद्धा कळत नाही. फडणवीस आडा टाकायच्या ठिकाणी टाकावं लागतो. तुम्हाला कुठं टाकावं कळत नाही, तुम्हीच पुरते फसता. तुम्हाला नाही सुधरून जाणार मराठा. तुम्ही कितीही ताकद लावा, तुम्ही काय, तुम्हाला जाती एकत्र करून मराठ्याच्या अंगावर घालून तुम्हाला काय मुर्दे पाडायचे मराठ्यांचे, तितके पाडा. मराठा नाही आटू शकत तुम्हाला. तुम्हाला रिटूच शकत नाही मराठा. सगळ्याची पाठ पुरविणार आहे मराठा, सगळ्यांची. तुम्हाला हे पुस्तक कुठाने सांगतच कोण मला हे कळत नाही. नसणारे जो समाज तुम्हाला प्रचंड मानत होता, तो सगळा समाज विरोधात चाललाय. तुम्हाला फक्त दिसतंय मराठा समाज माझ्या मागे आहे, तुमच्या मागे नाहीये समाज. तुमचा तो गैरसमज आहे. आणि आणखीन तुम्ही आरक्षण देऊ नका. तुम्ही असेच एक एक नेता इतर समाजाचा आमच्या विरोधात घाला, तितका तितका भाजपातला मराठा बाहेर निघणार, तितका तितका. कारण कोणालाच वाटत नाही स्वतः जात संपाव. हा, कोणालाच वाटत नाही, कोणत्या जातीचा सुदेव त्याला वाटत नाही आपली जात संपाव. भाजपमधल्या मराठ्याला, काँग्रेस राष्ट्रवादीमधल्या मराठ्यांना, शिवसेनेतल्या मराठ्यांना कधीच वाटणार नाही की या राजकारणापायी आपली जात संपावून. एक एक सामान्य मराठा बाहेर निघाला तुम्हाला दिसून. थोडे दिवस थांबा तुम्ही. कारण त्याला कळतंय ह्याचे लेकरं मोठे झाले, त्याला खुर्ची मिळाली, ह्यो मंत्री झालाय आणि ह्यो कुशाला आपल्या विरोधात एक एक नेता घालायला लागलाय इतर समाजाचा. आपण कशाला त्या पक्षात राहायचं. तुम्हाला अनुभव येईल आणि मग तुम्हाला कळेल. छगन भुजबळच्या विचाराच्या आहारी जाऊन पुरं भाजप आपण संपवून बसलो. नाही पश्चाताप आला माझ्या शब्दाचा, तर लक्षात राहू द्या तुम्ही. राज्यामध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे, ओबीसीचं आंदोलन सुरू आहे आणि यात राज ठाकरे यांनी असं म्हटलंय की जातीपातीचे जे विषय हे समूळ नष्ट केलं पाहिजे. हा ना, मी काय म्हणतो मग, नष्टच केलं पाहिजे म्हणतो ना. फडणवीस साहेबांच्या तिकडे देण द्या थोडं बंगल्याकडं. कोणता तरी बंगला आहे ना त्यांना, श्रीनिवास बंगला सागर काहीतरी आहे ना. हा, तिकडे जरा बाहेर डुकून बघा का बार टाचा वर करून. ते लक्षात येऊन जाईल तुमच्या फाटक्यास. तुमची बुद्धी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तुम्ही चंचल निर्भीड माणूस आहे. एकदा फक्त टाचा वर करून बघा. तिथं बैठकीला गेलेला माणूस जाताना जातो हसत, पण येताना सगळे दात पडले काय असा बाहेर येतो. मग काय धोषितो ते बिचारा देवेंद्र फडणवीस साहेब. महागुरु करायला गे माणूस आहे बा. सगळ्यांनी माळा घालायला पाहिजे होत्या का आज आषाढी एकादशी. सगळ्या त्यांच्या हाताने, सगळ्याला टपाऱ्याच्या टपाऱ्या माळा. हो ना, लय ग्रेटच महागुरु माणूस आहे. आत गेलेला माणूस बाहेर येताना वेगळाच चेहरा होऊन येतो. बळच म्हणतो तो बाहेर आल्यावर. एक तर त्याला काहीतरी आमिष दाखवलं आणि तो आमिष नाही घ्यायला तयार, पद घ्यायला नाही तयार, असं ज्यावेळेस त्यांना वाटतं. कारण तो जातीशी बेमान नाही होणार तिथं बैठकाला गेलेला माणूस. ज्यावेळेस लक्षात येतं त्यावेळेस ते बहुतेक म्हणते तो फाईल काढीन बाहेर. मग त्याचा चेहरा उतरतो, फाईल काढवतो, जेलाच जावं लागेल. कारण छगन भुजबळ आला कांदे इकून आत, इकडे मार्केटला इकडे नव्हते, तिकडे जेलात इकायचा कायद्याला. त्याच्यामुळे मार्केटचे भाव वाढले. त्यामुळे ते म्हणलं असते हिमंत तसं म्हणलेलं बरोबर, मराठ्याच्या आरक्षणाला विरोध म्हणून करायला. सगळ्याच समाजाला कळतं. जे त्या सत्तेला नाव ठेवत होते
तेच आज त्यांच्या बाजूने बोलायला लागलेत म्हणल्याच्या नंतर सामान्य जनतेला तेव्हाच कळतं की इथं पाणी मोडायला लागले. तिकडे जरा राज ठाकरे साहेब जर ध्यान दिलं तर खूप चांगलं होईल. ते बोलायचं तरी बंद करते तुमच्या धाका, कारण तुमच्या भाषेनं तसलंच असं डेंजर. ते जरी घाबर जातीवाद त्यांनी बंद केला तर बंद होईल तुमच्या नावाखाली. तरी तुम्ही एकदा जाऊन जर तिकडून झापिलं तर जातीवाद बंद होईल. कारणीभूत ते दोनच आहेत. सगळ्यात जास्त छगन भुजबळ, त्याला लयच कंड आहे बघा, लय मोठा किडा आहे त्याला. पाटील हे उपोषण सोडायच्या वेळेस बार्शीचे आमदार मत दिसले होते, त्यांचं काही बोलणं झालं, आता काही बोलणं होते का त्या आमदारासोबत? 2-3 दिवस आधी केलं तर आमच्या पोराने फोन म्हणलं घ्या तरी बोलून त्यांना कुठं आले विचारू, रेल्वेत आणलंय काय आरक्षण, उतरू लागायला माणसं लागले आरक्षण. तर ते म्हणला मला आगूट लागली, त्याला संडास लागली. हा ते म्हणला मी बाथरूमातच बसून आहे. मग खरं सांगत होता का काय माहिती, का भांड्यातच झोपलाय त्या काय माहिती. ती म्हणत होता मला हागायला आली, काय काय लागत असतं आखाडात ते लागलं होतं म्हणला मला. हा ते जे बोललाय ते बोललाय, काढा म्हणा त्याचे तुमच्याकडे यंत्रणा आहे, फोनवर म्हणलाय का नाही. आता आम्ही काय रेकॉर्डिंग फेकून तसले धंदे करीत नाहीत आम्ही. ते म्हणलाय का नाही बघा ते फोनवर. म्हणलं मग जाऊन द्या बाबा, त्याला संडास बरी झाल्यावर चट येईन, जरा पातळ होत असं तर गट झाल्यावर येईन. सध्या तर याय ना काडी तर लावून ठेवली. तेव्हा आता गेला माघारी, लय फडून साबण पाठीला, मला रात्रीच पळत आलता बिचारा. ते 2-3 रुमाल ते घाम पुसायला ते लय आलता तरातराने. आम्ही त्याला सन्मान दिला होता, दिले आमची जात खड्ड्यात लुटून त्यांनी देवेंद्र फडणवीसचं ऐकून. आमदार आहेतच ना ते रावसाहेब दुशी त्याला, कारण ते त्यांच्याच भरोश्यावर आम्ही भरोसा ठेवला होता ना, विश्वास ठेवला ना. कमी विश्वासात गेला माझ्या जातीचा आमदारानं, स्वतःच्या नेत्यासाठी, स्वतःच्या पक्षासाठी. काय झालं आम्हाला सांगायला पाहिजे होतं तुम्ही काय झालंय. तर समन ठेवा म्हणले ना, संवाद ठेवला होता आम्ही. फडणवीस साहेबाशी संवाद ठेवायचा, कारण ते आमचे दुश्मन शत्रू नव्हते. म्हणलं आमच्या जातीचं कल्याण होईल. आम्ही कोणावर विश्वास ठेवतो, कोणावर पण. उद्या तुम्ही जरी म्हणले पत्रकार बांधव आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही मध्यस्थी करून सरकारशी मागणीबाबत करतो, तरी मी हा म्हणून. मी लय भोळा आहे, मी लय साधा आहे. मला वाटतं कोणाच्या हाताने माझ्या समाजाचं कल्याण व्हावं, कोणाच्या हाताने माझं कल्याण व्हावं. तसं ते आमदार नाव आलं, म्हणलं चला फडणवीस साहेबांनी तुम्हाला पाठवलंय, संवाद सुरू ठेवा, आम्हाला आरक्षण द्या, केसेस मागूया, आम्हाला काय गरज आहे, सगळा मराठा समाज तुम्हाला डोक्यावर येऊन नाच. आमचं काय स्वप्न आहे, आम्हाला काय राजकारण नाही करायचं. आजही म्हणतोय मी, उपोषणालाच विस्तार केला मी त्यासाठी बसायला लागलोय की मला आणखीन राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही. तुम्हाला आणखीन एक संधी आहे, आम्हाला आमचं आरक्षण द्या. आणि एकदा जर मी राजकारणात उतरलो तर सगळे पाडल्याशिवाय मागे सरकणार नाही. मग हे मी जाहीर सांगतो, पुरे पाडल्याचे झोप येणारच सगळे, किती एक करा तुम्ही. चला धन्यवाद. तुम्ही यापूर्वीच्या उपोषण सोडताना म्हटलं होतं की यानंतर हे माझं शेवटचं उपोषण असेल, यानंतर मी उपोषण करणार नाही, आणि सध्या तुमची तब्येत सुद्धा साथ देत नाही, मग हे पुन्हा एकदा उपोषण करतात काय. आता शेवटी काय आहे, समाजासाठी माझ्याजवळ शक्तीस्थी आहे, माझं शक्तीस्थानच उपोषण आहे. मी त्या बळावरच माझ्या समाजाला न्याय देऊ शकतो. आणि ते शांततेचं आंदोलन मला आवडतं. मला माझा समाज अडचणीत नाही आणायचा. देवेंद्र फडणवीसांना तेच घडून आणायचे, छगन भुजबळचं तेच स्वप्न आहे. त्यामुळे मला शांततेत ठेवायचं, माझ्या समाजाला न्याय द्यायचा. ठीक आहे, माझ्या शरीराची हानी होईल, आणखीन शरीराला त्रास होईल, शरीराची झीज होईल, मी ते संघर्ष करायला माझ्या जातीसाठी तयार. परंतु माझं शक्तीच ती आहे समाजासाठीची, आमरण उपोषणी. आणि या शक्तीच्या जोरावरच मी माझ्या समाजाला काही ना काहीतरी देऊ शकतो. माझ्या जीवनात येऊन मी माझं जीवन वायाला नाही घातलं, माझं जीवन माझ्या समाजासाठी कामी लावलंय काही ना काहीतरी. नुसता प्रत्येक जण जगतो आणि प्रत्येक जण मरतो. मी काय खाऊन जगायला नाही आलेलो, मी समाजाला काहीतरी देण्यासाठी. खाऊन तर कोणी जगतं. माझा समाज मोठा करायचा आहे आणि माझं आयुष्य कामी आलेलं आहे समाजाच्या, ते सत्कारणी लागलेलं आहे. योग्य दिशेनं माझं जीवन समाजासाठी चाललंय. चूक ही प्रत्येकाकडून होती, एखादी चूक माझ्याकडूनही होत असं मी नाकारत नाही. सगळ्याच मीच बरोबर आहे असं मी कधी म्हणणार नाही. परंतु माझ्या शरीर माझ्या समाजासाठी वाया जाणार असलं तर ते मी घालायला तयार आहे. पण माझा समाज मला मोठा करायचा, कारण मला मन बदलायची. लाख मेले तरी चालते, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे अशी जी मन आहे, मनच बदलायची. लाख मारून करायचंय काय एक जणाला जगून, त्याच्यासाठी लाखो करोडो जगले पाहिजेत, एक मेला तरी चालत. म्हणून मी ही रिक्स पत्करतो, ह्यो धोका पत्करतो आणि माझ्या जीवाची बाजी लावतो. मी तळ हातावर जीव घेऊन लढतो. मला फक्त ती मन बदलायची, लाखो नको मारायला. एक मेला तरी चालतो, एकाचं बलिदान गेलं तर चालं, पण लाखोचे लेकरं, माझ्या गोरगरिबांचे लेकरं आनंदी दिसले पाहिजेत, हे स्वप्न घेऊन मी पुन्हा आमरण उपोषण पुकारलंय. आणि मी माझ्याचं ठाम आहे, कितीही एकत्र टोळ्या येऊ द्या,
आरक्षण मात्र मी ओबीसीतूनच घेणार आहे. आणि एक लक्षात ठेवा समोरच्यांनी, तुम्हाला वाटतच आम्ही इतके जण टोळी तितके एकत्र आलो, एकटा पाठपुराला मराठा समाज खंबीर आहे. काळजी करू नका. वेळेप्रसंगी पक्षाला सुद्धा लाथ मारून बाहेर काढी माझा मराठा समाज, पण जातीच्या बाजूला ताकदीनं उभा राहणार. ताकदीनं स्वतःची जात आणि स्वतःच्या पोरं मराठा वाचविणार म्हणजे वाचविणार. पक्ष फिक्ष असा नद्या वड्या नाल्यांनी मराठा सोडून देत, पण जातीसाठी दंड थोपटून बाहेर येईल. मला उघडं पाडायला निघालात काय? मला एकटं पाडायला निघालंय सरकार. माझा मराठा समाज खवळून रस्त्यावर आता फिरून उठणार आहे. बघा आता पश्चिम महाराष्ट्राचा कोकणचा दौरा पडणार आहे. मराठा कसा खवळून उठतोय आता. आमच्या विरोधात उतरलात काय सगळे तुम्ही? मला एकट्याला घेरले तुम्ही सगळ्यांनी. बघा आता मराठा कसा करतोय. चलो, धन्यवाद.